मोदी सरकारच्या आशीर्वादाने अदानींचे प्रकल्प वाढले। इतके उद्योगपती असताना अदानींवर इतकी कृपा का? राज ठाकरेंचा सवाल तर मुंबई अदानींच्या घशात घालण्यासाठी भाजपला पालिका पाहिजे, उद्धव ठाकरेंचा घणाघात। अदानींवर टीकास्त्र सोडणाऱ्या राज ठाकरेंना भाजपनं डिवचलं। शिवतीर्थावरील राज अदानींचे एकत्रित फोटो अवधूत वाघ, अमित साटम यांच्याकडून पोस्ट। राज ठाकरेंवर ढोंगीपणा, दुटप्पीपणाची टीका। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच धारावी प्रकल्पामध्ये अदानींना आणलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंवर निशाणा। धारावीबाबत सत्तेत असताना एक आणि विरोधात गेल्यावर दुसरी अशी ठाकरेंची दुटप्पी भूमिका, शिंदेंचा पलटवार। जिथं बाळासाहेबांच्या भरगच्च सभांचं वैभव पाहिलं तिथंच रिकाम्या मैदानाचा दुष्काळ नशिबी आला। व्हिडिओ पोस्ट करत भाजपच्या केशव उपाध्यांची ठाकरेंच्या सभेवर टीका। अंबरनाथ नगर परिषदेमध्ये पुन्हा ट्विस्ट। उपनगराध्यक्षपदासाठी आज निवडणूक। भाजपनं राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांना व्हीप बजावल्यानं पेच। बहुमत कुणाच्या पारड्यात पडणार याकडे नजरा। मुंबईमध्ये आज महायुतीची जाहीर सभा। शिवाजी पार्कात सभेचं आयोजन। ठाकरेंच्या आरोपांना फडणवीस शिंदे काय उत्तर देणार याकडे लक्ष। शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये आज शिवशक्तीची सभा। मनसे ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा। एकनाथ शिंदे असणार ठाकरे बंधूंच्या टार्गेटवर। अजित पवार फक्त बोलतात, माझं काम बोलतं। मुख्यमंत्र्यांचा निशाणा तर लोकांचा विश्वास बसेल अशी आश्वासनं द्यावी। मोफत मेट्रोच्या आश्वासनावरून फडणवीसांचा टोला। लाडक्या बहिणींच्या हप्त्याविरोधातील काँग्रेसच्या पत्राची निवडणूक आयोगाकडून दखल। सरकारच्या मुख्य सचिवांना वस्तुस्थिती स्पष्ट करण्याचे आदेश। राणांचा किराणा बेईमानीमधून आलाय, जेवढं मिळतंय तेवढं लुटा। रवी राणांच्या होम पिच वरून प्रहारच्या बच्चू कडूंची टीका। धुळ्यातल्या रामवाडी परिसरामध्ये एटीएम चोरीचा प्रयत्न। एटीएम चोरण्यासाठी थेट आणला पिकअप। पोलिसांना माहिती मिळतात चोरटे एटीएम सोडून घटनास्थळावरून फरार। राजमाता जिजाऊंची आज 428वी जयंती। सिंदखेड राजा इथं हजारो भाविक दाखल। जिजाऊंची सूर्योदयाच्या वेळी पूजा संपन्न। राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये मनोज जरांगे पाटलांची रॅली। जरांगेंकडून जिजाऊंना अभिवादन। पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीपात्रालगत ट्रॅक्टर आणि कंटेनर कोसळला। अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू। अहिल्या पुलावरील दुर्घटना।